जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती जी एक्झाम झालेली मित्रांनो 16 जुलै 2025 रोजी। आणि फर्स्ट शिफ्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये कॉमन काही टॉपिक आहे मित्रांनो। तुमची एक्झाम जर बाकी असेल, इथून पुढे होणार असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे कॉमन टॉपिक करायचे, कारण तुमच्याजवळ जास्त टाईम नाही मित्रांनो। जास्त टाईम नसल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, इम्पॉर्टंट टॉपिक करायचे मित्रांनो। तर आपण बघू शकतो फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टला त्यांनी एक कॉमन फॅक्टर ठेवलेला आहे मित्रांनो। कॉमन फॅक्टर तुम्ही असं बघू शकतात, रिझनिंगसाठी त्यांनी 4-5 टॉपिक आहे मित्रांनो। तुम्ही ते तुमच्याजवळ आणखी टाईम आहे, तुम्ही ते टॉपिक करून घ्या मित्रांनो। ते टॉपिक कोणते असणार आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, कारण जी के असा सब्जेक्ट मित्रांनो, ज्या मुलांनी अभ्यास इथून पहिले केला असेल तर वेल अँड गुड आहे, जर नसन केला तर जी केसाठी आपल्याजवळ जास्त टाईम नाही मित्रांनो। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मराठी, इंग्लिश आणि रिजनिंग, मी तर म्हणतो बुद्धिमत्ता रिजनिंग, तुम्ही सगळ्यात पहिले कोणते कोणते टॉपिक आहे ते आपण बघणार आहोत। इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तुम्ही 4-5 टॉपिकच सांगणार आहे, तेवढे करून जा। कमीत कमी 90% त्या 4-5-6 टॉपिकमधनं तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येणार आहे मित्रांनो। कारण फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट मध्ये तेच टॉपिक आलेले आहे, आणि याच्या पहिले TCS IPPSने एक्झाम घेतलेली तेच क्वेश्चन रिपीट होता मित्रांनो। त्यासाठी चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर प्लीज लाईक करून घ्या मित्रांनो, आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इथून पुढे जी मी माहिती देईल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल मित्रांनो। तर चला रिजनिंगसाठी बघा, सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला सांगणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक। कोणतं मित्रांनो, फ्लोअर पझल, जे फ्लोअरचं दिलेलं आहे मित्रांनो, फ्लोअरचं तर तुम्हाला करायचंच आहे, कारण इथून पहिले पण TCS IPPSने याच्यावर क्वेश्चन विचारले, त्याच्यावर 2 तरी क्वेश्चन हे येणार मित्रांनो, आलेले सुद्धा आहे। फ्लोअर कोणते, इमारत, मजल्याचं जे आहे मित्रांनो, आपल्याला वाटतं इझी आहे, पण ते एकदम हार्ड जातं मित्रांनो तिथं एक्झाम देताना। त्यासाठी तुम्ही एकदा रिव्हिजन करा मित्रांनो तुम्ही, नाहीतर ही गोष्ट लक्षात ठेवा की मी सांगितलं मजल्याचं तुम्ही करूनच जा। तुमच्या तिथं 100% चॅलेंज देऊन सांगतो, 2-3 ते प्रश्न याच्यावर 100% येणार म्हणजे येणार। आणि मजले झाले, त्याच्यानंतर बॉक्स देतील किंवा मजले देतील, सिटिंग अरेंजमेंट, आता त्यांनी काय केलं आहे, फ्लोअरचं द्यायला चालू केलं आहे मित्रांनो। पहिले काय करायचे, सर्कल द्यायचे, इकडं तोंड करून असे 6 लोक बसलेले, नंतर असे द्यायचे। आता त्यांनी काय केलं, इमारतीत चालू केलेले, हे पण त्याच्यासोबत ठेवा बैठक व्यवस्थामध्ये। आणि तुम्ही फ्लोअरचं सुद्धा करा मित्रांनो, याच्यावर सुद्धा 2-3 क्वेश्चन आहेत। तुम्ही हे 2-3 मी सांगितलं, याच्यावर 2-3 क्वेश्चन सगळे मिळून 100% येणार आहे। नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत आपण। नेक्स्ट टॉपिक बघा, दिशावर 100% एक तरी क्वेश्चन 100% येईल मित्रांनो। दिशा दिलेली आहे, तुम्ही दिशा तिथं कन्फ्यूज होतो, आपण दिशा करून जा, उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, अग्निवायू, नैऋत्य, ईशान्य, ज्या दिशा आहे हे आपल्या लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती कुठं आहे ती, कारण तिथं जाऊन कन्फ्यूज होतं मित्रांची, दिशा पाठ नसतात, ते बरोबर उत्तर काढतात, तिरप असं कुठंतरी येतं, आणि ह्या साईडला अग्नेय आहे, वायू आहे, नैऋत्य, हे थोडं कन्फ्यूज होतं। त्यासाठी तुम्ही दिशा परफेक्ट करून जा मित्रांनो। तर याच्यावर एक क्वेश्चन 100% येण्याचे चान्सेस आहे मित्रांनो, आलेले सुद्धा आहे आजच्या पेपरमध्ये। नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत नंबर सिरीज तर इझी आहे मित्रांनो, ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी नंबर सिरीज इझी आहे। नंबर सिरीजचं एवढं काही नाही आहे, पण तुम्ही पझल वगैरे करून जा। आणि थर्ड बघा, नेक्स्ट टॉपिक मी तुम्हाला सजेस्ट करेल मित्रांनो, 1 मिनटं खाली घेतो। नेक्स्ट टॉपिक तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे बघा, हे येतं बघा, काही टेबल, हा एक टॉपिक आहे बघा, काही टेबल खुर्च्या आहे, असा एक प्रश्न आला होता, खुर्च्या आहे असा। आणि त्याच्यानंतर काही माकडे फळे आहेत, तर ते तुम्हाला करायचं असतं मित्रांनो। बघा इथं काय दिले, काही टेबल खुर्च्या आहेत असं या पद्धतीचं। त्याच्यानंतर याचा नाही खालच्याचा काही संबंध नव्हता, आणि ते ऑप्शन देतात 1 बरोबर, 2 चूक, किंवा 1-2 संगत विसंगत, तेच विचारतात। तुम्ही हा एक टॉपिक 100% करून जा मित्रांनो। त्याच्यानंतर नातेसंबंध, तुम्हाला नातेसंबंधसुद्धा करायचं आहे, हे 3-4 टॉपिक 100% करून जायचे मित्रांनो। नातेसंबंध हे कॉमन आहे, कारण आपण हे घेत नाही आहे कोणते क्वेश्चन आले होते, पण याच्यावर क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला आलेले मित्रांनो, त्यासाठी आपल्याजवळ जास्त टाईम नाही आहे। तुम्ही डायरेक्ट काय करा, हे मी जे टॉपिक सांगतोय ते तुम्ही उद्या परवा 2-3 दिवसात ज्याची एक्झाम असेल त्यांनी 100% आत्तापासून
तयारी लागा आणि हे आपल्याजवळ जास्त टाईमनी आपण रिजनिंगचे 2-3 चॅप्टर 100% करू शकतो, जे की व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर चला हे 3-4 टॉपिक सांगितलेले मी, तुम्ही हे करा. जास्त आता टाईम नसल्यामुळं मी जास्त सांगणार नाही. आणि चिन्ह आदलाबद्दल ते हे सोपं आहे मित्रांनो. हे हार्डवाले जे आपण एकदा रिव्हिजन करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मराठी. रिजनिंग झाल्यानंतर मराठीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या कॉमन तिन्ही शिफ्टमध्ये काय काय आलेलं आहे, समानार्थी विरुद्धार्थी. हे तर आपल्याला माहीतच आहे. समानार्थी विरुद्धार्थी, समानार्थी झालं, त्याच्यानंतर विरुद्धार्थी. हे तर हे जास्त विचारत आहे, कारण आता काय त्यांनी व्होकॅबवर फोकस करण्याला सुरुवात केलेली मित्रांनो. विरुद्धार्थी, म्हणी, हे तर आपण स्टडी केला नाही तर म्हणी काय आपण थोडंसं आपलं पहिलेच स्टडी झालेलं आहे मराठीचं, त्याच्यानुसार आपण लॉजिक लावून म्हणी करू शकतो. पण तुम्हाला समाज हा टॉपिक करायचा आहे. समास हा टॉपिक करायचा आहे. त्याच्यानंतर प्रयोग हा टॉपिक करायचा आहे. हे 2 टॉपिक तुम्ही करून जा मित्रांनो व्याकरणचे. बाकीचे टॉपिक नाही केले तरी चालेल. समानार्थी विरुद्धार्थीच आपल्याला येतच. त्याच्यासोबतच टोपण नावे विचारलं होतं मित्रांनो. टोपण नावेवर सुद्धा क्वेश्चन आहे मित्रांनो. टोपण नावे तर तुम्हाला ते करून जायचं आहे. त्याच्यासोबतच शुद्ध शब्द ओळखा हे सुद्धा एक क्वेश्चन आला होता मित्रांनो शुद्ध शब्दावर. तर तुम्हाला हे मी कॉमन बोलतो आहे आता तिन्ही शिफ्ट मिळून, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर तुम्हाला हे 2-3 चॅप्टर करून जायचे. आणि आता कोणत्या फर्स्ट थर्ड शिफ्टला एक हे 2-3 मराठी तर इझी होतं मित्रांनो, मराठीवर काही नाही. पण रिजनिंगचं तुम्ही हे 2-4 चॅप्टर करा, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. त्याच्यासोबतच इंग्लिश ग्रामर बघणार आहोत आपण. इंग्लिश जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माझा व्हिडिओ 100% आवडला असेल, मी अशी अपेक्षा करतो. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून इथून पुढे जी माहिती देईल मी तुम्हाला ती योग्यच असणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक एक्झामसाठी मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणारच आहे. आणि याचंसुद्धा रिझल्ट वगैरे सगळं आपण आपल्या यूट्यूब चॅनलला देणारच आहे. त्याच्यासोबतच मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. सगळं PDF मी फ्रीमध्ये देत असतो मित्रांनो, तिथे टाकत असतो. तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. हे बघा, इंग्लिशसाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इंग्लिशसाठी तर बघा त्यांनी पॅसेज दिलेलं आहे 5 मार्काचं. पॅसेज तुम्हाला 5 मार्कासाठी 5 क्वेश्चन आहे मित्रांनो. 5 क्वेश्चन आहे 5 मार्कासाठी. तर पॅसेज तिथंच आन्सर असतात. त्याच्यानंतर पॅराजंबलवर 2 क्वेश्चन, पॅराजंबलवर 2 क्वेश्चन आहे मित्रांनो. तर हे काय कॉमन जे आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्टसाठी ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता तर आपल्याजवळ एवढं जास्त टाईम नाही. तुम्ही रिजनिंग तर 100% करा, तेवढं करू शकतात. आता पॅराजंबल कोणतं येईल, सिनोनिम कोणतं येईल ते सांगू शकत नाही. ज्या मुलांचे पहिले स्टडी आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, ते करू शकतात. पण आता ज्यांनी नाही केलेलं आहे तर त्यांच्यासाठी सिनोनिम्स 2 क्वेश्चन, अँटोनिम्सचं 1-1 क्वेश्चन, असे 1-1 क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन त्याच्यासाठी आलेले मित्रांनो. त्याच्यानंतर प्रोवर सुद्धा 2 क्वेश्चन आहे मित्रांनो. प्रोवर प्रत्येक शिफ्टला 1-1 क्वेश्चन आलेलं आहे, 1 किंवा 2 असे क्वेश्चन आलेले, म्हणून हे चॅप्टर तुम्हाला करायचे. त्यासोबतच वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावर 1 क्वेश्चन. आर्टिकलवर सुद्धा ग्रामरवर जास्त क्वेश्चन आलेले नाही मित्रांनो. सगळे व्होकॅबवर क्वेश्चन आलेले. आर्टिकलवर सुद्धा 2 क्वेश्चन आलेले, 3 शिफ्ट मिळून आर्टिकल. तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात जास्त फोकस मी तर म्हणतो तुमच्या हक्काचे मार्क कुठे आहे, आपल्या रिजनिंगला आहे. रिजनिंगसाठी तुम्ही जे मी सांगितलेले ते सर्व करा, तुमचे 100% मार्क वाढतील. आणि मराठीसाठी तुम्ही काय करा, टोपण नावे वगैरे थोडंसं करून जा. आणि समास आणि प्रयोग हा चॅप्टर करा. आणि GK आणि GSचा तर करंट अफेअर त्यांनी 5 ते 6 करंट अफेअरवर आहे मित्रांनो. चालू घडामोडी तुम्ही 2025ची करून जा मित्रांनो. गेमवर 1 क्वेश्चन असतोच. तर तुम्हाला काय करायचं, चालू घडामोडी थोडंसं एकदा रिव्हिजन करा, कारण तुम्ही रिव्हिजन करू शकतात. नोट्स वगैरे असेल तर तुम्ही चालू घडामोडीवर लक्ष द्या. त्यासोबतच आपले पंचवार्षिक योजनासुद्धा वाचू शकता मित्रांनो. पंचवार्षिक योजनावर 1-2 क्वेश्चन आलेले मित्रांनो आतापर्यंत. पण इथून पुढं कोणती पंचवार्षिक योजना विचारतील सांगता येत नाही आहे. थोडंसं रिव्हिजन मारा पंचवार्षिक योजनावर. आणि चालू घडामोडी 5 ते 6 क्वेश्चन आहे, तर तुम्ही चालू घडामोडी करा.
आणि असं थोडंसं हिस्ट्रीचे 2-3 क्वेश्चन आहेत. तर एवढा टाईम आपल्याजवळ नसेल, जर तुमच्याकडून तुमचा पेपर लास्टपर्यंत असेल 18-19 तारखेला, तर तुम्ही हे सुद्धा करू शकतात. पण सगळ्यात जास्त फोकस तुम्ही रिजनिंगला करा, प्रायोरिटी द्या, कारण रिजनिंग पझल वगैरे थोडंसं तुम्ही रिव्हिजन करा. तुमची असेल योग्य असेल, पण तरी पण तुम्ही इमारतीचे जे फ्लोअरचं आहे मित्रांनो ते करून जा, कारण आता थोडंसं हार्ड लेवलला ते विचारतात. जी इझी लेवल होती मित्रांनो पहिली आपली सिटिंग अरेंजमेंटची, ती थोडीशी त्यांनी मागं टाकून आता फ्लोअरचं पझल विचारतात. त्यासाठी तुम्हाला रिजनिंगला जास्त फोकस करायचं आहे. आणि मराठी ग्रामरसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं समाज आणि प्रयोग 2 चॅप्टर करून जा. समानार्थी विरुद्धार्थी एकदा नजरे खालून काढून घ्या मित्रांनो, जेणेकरून तिथं लक्षात राहील. कारण आपल्या बुकमध्ये दिलेले 1-2 पेजेस 3-4 पेजेस आहे समानार्थी विरुद्धार्थीचे, ते सुद्धा तुम्ही एकदा बघून जा. ओव्हर कॉन्फिडन्स आपण काय करतो, समानार्थी मला जमतं विरुद्धार्थी जमतं, तिथं जाऊन प्रॉब्लेम येतात. त्यासाठी तुम्ही काय करा, आता समानार्थी विरुद्धार्थी थोडंसं स्टडी करून घ्या, एकदा नजरे खालून काढून घ्या मित्रांनो. म्हणीसुद्धा आणि टोपण नावे हे थोडंसं आपण काय करतो, याला अवॉइड करतो, पण आपल्या लक्षात नसतं तिथं गेल्यावर. त्यासाठी ते काय अर्ध्या तास सगळं होईल, समानार्थी होईल, अर्ध्या तास विरुद्धार्थी, 1-2 तास द्यायला, पण हे 100% करून जा. आणि रिजनिंग करा. आणि इंग्लिश ग्रामर ज्या मित्रांचे पहिल्यापासून असेल त्यांच्यासाठी वेल अँड गुड आहे, आणि नसेल तर सिनोनिम्स अँटोनिम्स आपल्याकडून काही कव्हर होणार नाही. आता आर्टिकल वगैरे हे चॅप्टर तुम्ही करू शकतात. आणि जी के GS साठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं मी सांगितलं ना, करंट अफेअर्स वाचून जा. स्पोर्ट 1-2 आहे, पॉलिटिक्सवर आहे, असे 2-4 क्वेश्चन 5 क्वेश्चन तर आहेच करंट अफेअर्सवर. आणि आतापर्यंत त्यांनी याच्यावर विचारलं आहे, योजनावर, जे की अर्थशास्त्राचे क्वेश्चन 1-2 विचारले, हिस्ट्रीचे 1-2 विचारले, भूगोलचे 2-4 विचारले. तर या पॉसिबल नाही. ज्या हे तर स्टडी झाला असेल तर चांगलंच आहे, पण जे मी 2-3 तुम्हाला रिजनिंग, इंग्लिश, मराठी हे 100% करून जा मित्रांनो. जर तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी तुम्हाला जी इथून पुढे अपडेट देणार आहे ती योग्य देणार आहे. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.